शस्त्रानं मरू नये, ह्याच्यानं मरू नये, त्याच्यानं मरू नये अशी लिस्ट दिली देवाला. कोणी कोण्या राक्षसानं? हिरण्यकशिपू. 12 महिन्यात मरू नये आणि दिवस असता मरू नये आणि रात्री मरू नये. अरे बा कमाल आहे. कसं मारायचं एवढं लिहून घेतलं होतं देवाकडून. ऐका मी सांगायला लक्ष द्या. एवढं सगळं बॉन्ड तुम्ही म्हणतात ना सगळं लिहून घेतलंय. कर 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 अर्ध्या रात्री पैसे दिलेत ना, अर्ध्या रात्री लिहून घेतलं. इथं नाही इकडून असं सगळं फेर भरून घेतलाय. तसा फेर भरून घेतला होता हिरण्यकशिपू. दिवसा मरू नये, रात्री मरू नये, प्राण्या पशु आणि माणसाने मरू नये. प्राणी आणि काय विचित्र रूप घेतलं ना देवाना. असं नाही शस्त्र तर हातात घ्यायचं नाही, बाण घ्यायचा नाही, तलवार पूर्ण केलं. अशी वाघाचे हात घेऊन येऊन असं डरकन फाडून काढलं का नाही. जमिनीवर मुरणे म्हणलं की पायावर घेऊन मारलं. 2 वेळा घाला घाली लेकरला. सुरा असुराला आटोपला. मोहिनी अवतार घेतला राक्षसाकडे. त्याने सांगितलं होतं मरणार नाही, असं करणार नाही, तसं करणार नाही. बोलून 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 मारूनच टाकलं. भीष्मांना भीष्मा इच्छा मरणे होते, कोणाच्या हाताने मरत नव्हते. तर त्यांनी एक वचन दिलं होतं, मी तुझा अपराध केलेला आहे. काशीच्या राजाच्या 3 मुली आणल्या होत्या. 2 मुलीचं काही नव्हतं पण एकीचं प्रेम होतं शालूराजावर. तिलाही वरून आणलं होतं. आता कथा नाही सांगणार, तिलाही आणलं. त्यांनी म्हणलं नाही आता तुझी जी काही इच्छा असेल ते सांग. तिने म्हणजे काहीच नाही, तुझा काळ आहे ते मीच. आणि म्हणून द्रौपदाच्या पोटी होऊन आला तो. आणि म्हणून महाराज मराव बघा भीष्माचार्यासारख्यांना इच्छा मरणे आहे, यांना सुद्धा मरावं लागलं. याला म्हणतात सुरा आटोपेना. एवढा वाईट काळ आहे ना, एवढं वाईट काळ, एवढा वाईट काळ, एवढा वाईट आहे. तुम्ही त्याला लक्ष द्या. आणि काळ कशाने साधता येते? फक्त भगवंताच्या नामानेच काळावर विजय होतो. बाकी काळाकरता तुम्ही काही करा, काळ तुमच्यावर कृपा करणार नाही. असं आहे. काळ सारा वाचेन काळाचं सारायचं आहे. म्हणजे काळ संपत नाही पण सारायचा आहे. कसं अर्थ विरक्त पद आहे. काळ सारावा चिंतन. म्हणजे चिंतन भगवंताचं स्मरण करून. कुठं जायचं आहे? गंगेवर जायचं आहे. गंगा स्नान का सांगितलं? कारण घरामध्ये सगळं आलभेद मिळतंय शरीराला. विरक्त अवस्था घरात गेले ना सगळं कसं आलभेद शरीराला मिळते. गरम पाणी आहे, गरम विषय पद्धतीनं पांघराय तसं नाही. विरक्त व्हायचं आहे तर माणसाला प्रश्न पडते. दुःखामध्ये माणूस चिंतन करते का? सुखामध्ये? गरिबीमध्ये उडी हाणायची बघते. पुढी का श्रीमंती दानची उडी हाणा म्हणते. चांगली नोकरी लागली ना तो माणूस पुन्हा अभ्यास करत नाही. पुन्हा म्हणते बरं आहे चला यायचं ना सध्या काय कुठं करायची गरज आहे. त्याच्या घरची बायको लेकरं म्हणजे बरं चला ₹1,00,000 पगार आहे, काय करत आहे आणखीन अभ्यास करून दुसरी किट करायची बघ करावं. तसं घरामध्ये असल्यावर हे विचार येत नाही. बाहेर पडा घराच्या, खायला भेटणारी माणूस विचार करते काहीतरी तुम्ही खायला भेटलं पाहिजे. मनुष्य जीवनाची उत्क्रांती ही तुमच्या गरजेपासून झालेली आहे आणि चिंतन सुद्धा गरजेनेच होते. पण तुम्ही समुद्राच्या तीरावर जा, गंगेच्या ठिकाणी जा, तिथं तुम्हाला सगळ्या गोष्टी तुमच्या मनाप्रमाणे भेटणार आहे. तिथं आंघोळ केल्यानंतर थंडगार पाणी लागते अंगाला, पोटी भरते, मग माणसाला देवाचं स्मरण करायला भेटते. मग आणि साधू संत का जंगला
बसली याचं कारणच आहे मन्मथ माऊली एवढ्या खडतर जंगलामध्ये जाऊन बसली ना जिथं माणसं सुद्धा जात नव्हते, वाघ राहत होते, मुंजा महिषासुर सर्प व्याघ्र, आणि अशा अवस्थेमध्ये माणूस वाघ खावं या वाघांसोबत मन्मथ माऊली आनंदाने राहतात. याला म्हणतात काळ मन्मथ माऊलीला कळाला. आपण जन्माला दिलेल्या वाघापासून आपल्याला हे वाटतं पोरग आलं का मग मी लपून बसतो. वाघ जर घरात आला ना तर बापले की पळून जाते कुठे. कर्म आहे आपलं कर्म. असा वाघ का आला आपल्या पोटी हे कर्म आहे. पण हे कर्म सुंदर झालं पाहिजे म्हणून माऊली म्हणतात ते एकांतवासी गंगा स्नाने देवाच्या पूजने या शब्दाचा अर्थ आहे तुम्ही तुम्हाला आजमावणं आपलं काय चुकलं काय नाही हे आजमावणं आणि प्रदक्षिणा तुळशीचा म्हणजे विचार करत भगवंताचं स्मरण करत फिरणं हा त्यामागचा अभंगाच्या आयाच्या पद्धती आहे. माऊली म्हणतात काळ जो आहे ना तो साध्य झाला घालीड कळेना सुरा आटोपेना इथं देव जन्माला आले मोठे गेले. मग धृतराष्ट्रासारखा सम्राट अर्ध्या रात्री राज्य सोडून पळून 100 मुलं मेले 100. अहो साधा नाही त्याचं अखंड भारताचा राजा होता. म्यानमार पासून दिल्ली पार अखंड भारताचा राजा धृतराष्ट्र. हो एवढा मोठा राजा आणि त्याच्या हाताखाली नौकर चाकर हजारो नौकर चाकर असा माणूस एवढा राज्य केलेला माणूस राज्याला त्यागून अर्ध्या रात्री आंधळ माणूस घर सोडून पळून जातो. काय लक्ष द्या अर्ध्या रात्री. मग आपल्या संख्यात काय गणित आहे महाराज काय नाही आता सगळं नातं असं झालं. आता काही नाही आनंद झाला सगळे नोकरदार मिळाले. आता काय आमचा जोड जमला आता पुढे पडायचं आणि मग 6 महिने किंवा 6-7 वर्षांनी आम्हाला मिळालं काय पुढे नोकर लागले सुना नोकरदार केल्या बरं आहे ना. आता त्यांनी म्हणते महाराज कशाचं बरं आहे कोण विचारायला आपल्याला सगळी किती झाले आपल्याला कोण विचारायचं कळालं नाही बाबा तुला. तसं त्याला कळालं आता बसायचं नाही 100 मुलं मेले आता आपलं इथं काही नाही बायको नाही कुणी नाही म्हणून आंधळ रात्री उठलं पळून गेलो. रात्री घर सोडून एक राजा निघून जातो. आपल्या संख्याची गती इतराची गती काय येते ती माऊली म्हणतात आपल्या संख्याची गती वर्णन करू नये म्हणून माऊली म्हणतात याच्याकडे लक्ष द्या. अभंगाचं 3रं चरण मूषका माझार नेत सेवलो सोपं सांगितलं मूषक मांजर आपल्याकडे सगळं बरोबर चाललंय. सोयाबीन कापलं सोयाबीनचं पोती आणली ना थप्पी मारून आपण घरामध्ये ठेवतो आणि घरात ठेवल्याच्या नंतर आणावं जाण्याच्या त्या सोयाबीनला लागतात उंदरं लागल्यावर मग मांजराला माहित असते उंदरं खुडकवण्यासाठी त्याची तयारी असते. त्याचं फिरते किती लपून बसलं तर मांजर असं साव बसतात आणि त्या धरते कोणाला उंदराला पकडल्यावर घर मालकी येते म्हणजे आल्याबरोबर दार काढल्याबरोबर तिला मांजर दिसते. मांजर दिसल्याबरोबर तिला म्हणते
मुर्द्याने दूध पिलं का काय की ग माय म्हणते. मग त्या मांजरानं या जिन्यावरून त्या जिन्यावरून हल्ल्याचा प्रयास केला. म्हणजे या गॅलरी मधून त्या गॅलरीत उडी हाणला मांजर. उडी हाणता हाणता त्या मांजराच्या तोंडात बुंदीर आहे ना मटकन खाली ही मटकन काळ बक्षी ते सुद्धा माऊली काळाचं उदाहरण सांगतात. प्रमाण म्हणायचं नाही पण सांगेल बघा. सर्प जावळीता साप हे काळाचं प्रतीक मानलं जाते. त्याला काळाला साप म्हणतात. सापाच्या तोंडामध्ये बेंडकोळ आहे. काय आहे? बेंडकोळ. आणि बेंडकोळ म्हणत नाही हे आपल्याला आता मराला वाटतं. ती म्हणते काय बरे एवढं चांगलं ठिकाण मला भेटले ना बसायला. बस याच्यासारखी जागा कुठं? एवढी सुंदर जागा आहे. मग पुन्हा ती बेंडकोळ माश्यांना सूक्ष्म असणाऱ्या माश्या आहेत त्यांना खाण्याचा प्रयास करते. मग त्या माश्या म्हणत नाहीत आपण आता काही सेकंदामध्ये पोटात जाणार आहोत. त्या सुद्धा तसं म्हणत नाहीत. त्या सुद्धा आणखी सूक्ष्म जीवाला खाण्याचा प्रयत्न करतात. म्हणजे हे समीकरण पहा. तसं आपलं सुद्धा झाले. आपल्याला आता काळ जवळ आलाय. आता म्हातारपणाला देवाचं नाव घेणं आणखीन त्याला वाटते आणखीन पोरं एक जुनानं काम कराय. आपण शेताकडचं बघितलं पाहिजे. पोरं नोकरी करायचं आपण उभं जाऊन उभं भोगत यावं नसतं. अरे बाबा हे तुझा धंदा नाही आहे. माणूस ठुमकतो. माऊली एक प्रमाण सांगत काय ठुमक सुची बापा आणि काळ वैसलाशी मापा. काळ मात्र तुम्हाला मापाय बसलाय. तुम्हाला वाटत आहे हे सगळं आम्ही केलं. काळ मात्र आपल्याला मापायला बसलेला आहे. काय ठुमक सुची बापा काळ वैसलाशी मापा. लक्ष्मण महाराज सुद्धा सांगतात काळ मापायला बसलेला आहे. तसं आपल्याला सुद्धा वाटतंय की जसं बेंडकुळ आरामदायी बसलेली आहे तसं आपल्याला वाटतंय आता सगळं आपलं चांगलं झालंय. आपल्याला काय करायची गरज नाही. सगळं नाटक झाले माझ्या काय बघायची गरज. बेंडकुळी प्रमाणात काळाच्या डबऱ्यात आहोत. सावध होई सावध सावध होई सावध होई. काय करायचं सावध होऊन काय करायचं. सावध होणं म्हणजे जागृत अवस्था. जागृत नाहीत असं नाही. अनुसंधान सावध करायचं. अनुसंधान या शब्दाचा अनुष्ठान हात आहे. अनुष्ठान म्हणजे काय? शरीर मन आणि आत्मा यांना एकत्र गोळा करणं आणि यांना सावध करायचं. यांना सावध करण्याकरता पूजा सांगितली धर्मशास्त्रात. शरीर मन आणि आत्मा हे तिन्ही सावध करायचे आणि काळाला झडक मारायची. आणि काळ हातामध्ये राष्ट्रसंताने समाधी योग साध्य करायचं होतं तेव्हा लोकांना सांगितलं या दिवशी भाद्रपद पौर्णिमेच्या दिवशी आम्ही जाणार आहोत. काय सांगितलं? भाद्रपद पौर्णिमेला आम्हाला जायचं आहे. 104 वर्ष वय होतं. विज्ञान वैज्ञानिक दृष्टिकोन त्यांचा अभ्यासक्रम विज्ञानाचा होता. माऊली उभ्या आयुष्यात कर्मकांड सांगितलं नाही. हे दोरा घेऊन जा, हे गंडा घेऊन जा, हे रुद्राक्ष घेऊन जा असला चमत्कार शिकविला नाही. जर एखाद्या माणसाने चमत्कार सांगत असेल तुम्ही त्याचा चमत्कार ऐकत असाल तर तुमचा सत्यनाश आज आहे. संत साहित्यात कुठंच चमत्कार नाही. आणि तुमच्या टपुऱ्याला चमत्कार लागलाय. आणि शिकलेले लोक जेवढे लोक आहेत ना तेवढ्याला चमत्कार लागते. असं साधं जमणार. म्हणून गुरु महाराजांनी कधी चमत्कार सांगितलं नाही. म्हणायचे महाराज मला झोप येत नाही. महाराज म्हणायचे शिवपाठ म्हणा. महाराज मला झोप येत नाही अभंग पाठ करा. महाराज मला असं होतंय परमदर्शी वाचवा. महाराज मला सगळं अगदी सोयीस्कर सांगितलं महाराजांनी. कधी आयुष्यात चमत्कार सांगितला. मग असे महाराज ज्यावेळेस निघाले समाधी योगाकडे त्यावेळेस सांगितलं या भाद्रपद पौर्णिमेला आम्ही जाणार आहोत. असं सांगितल्यावर लोक काय म्हणायला लागले? महाराज जवळच्या लोकांना सांगितलं काही ज्ञान विचारतील. जगायचं कसं, गुढ ज्ञान कसं आहे, जीवन कशाला म्हणायचं, आत्म्यावर विजय कसा मिळवायचा हे ज्ञान विचारतील जवळचे लोक. आता माझा जीव कोणावर जवळच्या माणसावर मी म्हणणार या दिवशी आम्हाला या गावाला जायचं आहे तुम्ही येतो का आमच्या सोबत. कसं महाराजांनी सांगितलं या दिवशी मला जायचंय. काही ज्ञान विचारतील. वाटलं लोक काय विचारले जवळचे जाऊन महाराज पैसे कोणाकडे आहेत, अध्यक्ष कोणाला केला, ते लुटारू लोक आहेत. असं ना जवळच्या त्याने लावले भांडणं झाले. काय लावले? भांडणं. मग काही शाणे आले आमच्यासाठी त्याच्यामध्ये महाराज आला जमणार नाही. योग्यावर कोणाची सत्ता ना कोणा आदिमत्व नसे, कोणा दुःख ते दुःख असेल. कोणाच्या आधीमध्ये राहत नाही म्हणून तर तू योगी आहे ना. कोणाचं ऐकत नाही, कोणाच्या मध्ये राहत नाही, कोणाला दुःख देत नाही. हे 3 लक्षण. 1 कोणाचं ऐकणार नाही, 2 कोणाच्या मध्ये पडणार नाही आणि 3 कोणाला दुःख देणार नाही. मग अशा 3 गोष्टी बघा महाराजाकडे. मग असं झाल्यानंतर काही शाळे लोक आले त्यांनी म्हणजे महाराज जाणार जमणार नाही. महाराज म्हणजे काही लोक म्हणजे महाराज आंघोळ करा, पाणी पिया, प्रसाद घ्या. आंघोळ केली, प्रसाद का म्हणे
तरी ऐक, म्हणूनही कोणाशी दुःख येत नसे, याला आगी मूर्तिमंत दया होती भावी परमेश्वर. कोणाला दुःख द्यायचं नाही. का का म्हणायचं? पुढे पाहून चालणे, जीव मात्र अशी राखणे, सर्वागती जाणणे, सदाशिव सर्व भवती सुखी राहा, सर्व विश्वजी रामय. हे संतांचं वचन आहे. मग माऊली म्हणाले ठीक आहे, स्नान केला, प्रसाद घेतला. मग काही लोक म्हणाले महाराज चला दवाखान्यात येत आहोत. ज्या माणसाला समाधी घ्यायची आहे ना, तो अनुतापाने फडफडलेला असतो. मरणाचा निर्णय हा एवढा सोपा नसतो. अनुतापाने पूर्ण हे शरीर रखलकत करते, ताप अंगामध्ये येतो. आणि हे गरम अंग लागले, तुम्हाला ताप झालाय, तुम्हाला काही आजार झालाय, या बाहेरच्या लोकांना वाटतं. मग माऊलीला लोकांनी गेलं तिथे गेलं. पण महाराजांनी सांगितलं होतं भाद्रपद पौर्णिमेला मी जाणार आणि भाद्रपद पौर्णिमेच्या दिवशी त्यांनी समाधी केला. मग लोक म्हणतील तुम्ही काय म्हणायचे ते म्हणा. जो योग साध्य करायचा आहे ना, त्या लोकांनी मरणाशी मी पाहिले असं काही ठिकाणी संत म्हणतात. आज मी मरण देखील म्हणायचं नाही, सांगायचं माझे मरण मी पाहिले डोळा. डोळा म्हणजे हा सोळा मरण डोळ्याशी पाहिजे. अनुतापे हा सोळा अनुताप आणि माझं मरण डोळ्याने पाहिलं. म्हणून महाराजांनी ते पाहिलं आणि त्यांनी भाद्रपद. आता आपल्याकडे 2 पौर्णिमा असतात. मग कोणती पौर्णिमा करायची असे काही लोक म्हणतात. कोणती करायची? सकाळी दिवस निघायला जी पौर्णिमा येते ना ती करायची. आता 3 वाजता निघते, काही दुपारी 3ला निघते अमावस्या. ती अमावस्या नाही धरायची. सकाळी ब्रह्ममुहूर्तावर जे निघते त्याला दिवस म्हणतात आपल्याकडे. ती पूजा करायची माऊली म्हणतात. पण आपल्याकडे मेल्यानंतर कैलासवासी म्हणायचं नाही. काय म्हणायचं? लिंगायक्य शिवायक्य. कैलासवास आपल्याला नाही. आपण लिंगामध्ये विलीन होतो. त्यामुळे आपल्याकडे लिहित असताना, पत्रिका काढत असताना, फोटोवर लिहित असताना लिंगायक्य शिवायक्य म्हणायचं. कैलासवास सगळ्यांना आहे. या पृथ्वीवर जेवढे लोक आहेत ते सगळे कैलासवासी होतात. पण वीरशैवांना, लिंगायतांना ना त्यांना पितृपाठ आपल्याला नाही आहे. कारण आपल्याकडे ती लिंगायक्य झाल्यामुळे पितृपाठ आपल्याला नाही आहे. म्हणून आपण लिंगायक्य शिवायक्य अशी पद्धती लिहिण्याची पद्धत आहे. नवीन त्यांनी कैलासवासी केले. बरेच लोक करतात. आणखी पुन्हा प्रबोधन होत जाईल. पुन्हा आपण लिंगायक्य शिवायक्य असं शब्द लिहायचा. आपण लिंगामध्ये विलीन होतो. भक्ती महाराज असं माऊली अभंगाच्या शेवटच्या चरणात म्हणतात सावध Ah
Ah